गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अशा घटना घडतायत, कुठं सारा बोर्ड पडून माणूस मरतोय, कुठं कोण दिजायला ही बड्या बापाची पोरं गाड्या चालवून दारू पिऊन लोकांना उडवतायत, कुठं धरणात बुडून कोण मरतोय, कोणाला कोण मर्डर करतय, कुठं बलात्कार होत आहेत, कुठून बाहेरची कोण कोण लोक इथे येत आहेत या राज्यात, आपल्या मातीत येत आहेत, आपल्या पोरांना नोकऱ्या नाहीत, आपली पोरं कुठेही या राजकारण्यांच्या मागे फिरत बसले. नुसता विचका उडाला या महाराष्ट्राचा. कित्येक शेकडो प्रश्न आमच्या समोर आजही आवाज उभे आहेत. इतक्या वर्षात आम्ही ते सोडवू शकलो नाही. म्हणजे मला प्रश्न पडतो, हेच का छत्रपतींचं राज्य? जे राज्य छत्रपतींनी सुरळीतपणे चालवलं त्या राज्याचा असला विचका उडालाय याचा सारखं दुर्दैव नाही. इथलं प्रशासन घाणेरडं, न्यायालय व्यवस्था, पोलीस व्यवस्था सगळा नुसता भोंगळ कारभार उडून टाकलाय. त्याच्यासाठी या राज्याला चालवण्यासाठी ताकदीचा एखादा माणूस पाहिजे. हे यांचं काम नाही, हे आयऱ्यागेऱ्यांचं असं कोणाचं काम नाही. त्याच्यासाठी राज ठाकरेंसारखा एखादा कणखर असं नेतृत्व पाहिजे, जो माणूस तडके फड निर्णय घेईल, तिथल्या तिथं निर्णय जागेवरच्या जागेवर, आणि त्या माणसाची तो